नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलार पंप योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरणच्या अंतर्गत 2 लाख सोलार पंप राज्यामध्ये बसविले जाणार आहे आणि हे सोलार पंप कोणकोणत्या अर्जदारांना मिळतील, कोण या सोलार पंपसाठी पात्र असणार आहे, एकंदरीत ही योजना राज्यामध्ये कशा स्वरूपाने राबविल्या जाणार आहे, त्याचप्रमाणे महाऊर्जाकडे या अगोदर ज्या शेतकरी यांनी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदारांची पुढे काय होणार, त्यांना सोलार पंप मिळणार आहेत का, राज्यामध्ये महावितरण अंतर्गत 2 लाख सोलार पंप बसविले जाणार असल्याने ही योजना कशा स्वरूपाने राबविल्या जाईल याविषयी सविस्तर व स्पष्टपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या अगोदर आपण सोलार पंप योजनेच्या बाबतीमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमीच प्रसारित केलेले आहेत आणि आपण या अगोदर पाहिलं होतं की राज्यात महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत दिले जाणारे सोलार पंप बसविण्यासाठी एजन्सी म्हणून महावितरणची निवड करण्यात आलेली आहे। 9 जानेवारी 2024 रोजी या संदर्भातले एक अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आले होते आणि याचमुळे आता महाऊर्जेच्या अंतर्गत लावले जाणारे सोलार पंप पुढे आता महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून कुसुम सोलार पंपचा दिला जाणारा कोठा आता महावितरणच्या अंतर्गत देण्यात येणार आहे आणि यामध्ये आता या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जाकडे सोलार पंपासाठी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांच्या अर्जाचे काय होणार हा देखील प्रश्न राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला होता आणि म्हणूनच मित्रांनो, या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा GR म्हणजेच शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 5 मार्च 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता पुढे ही योजना कशा स्वरूपाने राबविल्या जाणार आहे त्याबाबतचे हे महत्त्वाचे शुद्धीपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता यामध्ये केंद्र सरकारने नवीन मंजूर केलेले 1 लाख सोलार पंप महावितरणने बसविण्यासाठी 9 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून त्यासाठी मान्यता दिली होती आणि ज्या शेतकरी यांनी विजेच्या जोडणीसाठी अर्ज केलेले आहेत, कोटेशन भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना हे महावितरणचे सोलार पंप दिले जाणार होते आणि यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून महावितरणला पुढील योजना राबविण्याकरता नोडल एजन्सी म्हणून जाहीर करण्यात आले आणि हे मंजूर केलेले 2 लाख सोलार पंप पुढे महावितरणच्या माध्यमातून बसविण्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे। परंतु या ठिकाणी ज्या शेतकरी यांनी विजेच्या जोडणीसाठी मागणी केलेली आहे त्याचबरोबर खूप साऱ्या शेतकरी यांनी PM कुसुम घटक ब च्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज दाखल केलेले आहेत अशा अर्जदार शेतकऱ्यांसाठी व पेड पेंडिंगसाठी असलेल्या अर्जदारांसाठी हे 2 लाख सोलार पंप बसविल्या जाणार आहे। तसेच ज्या शेतकरी यांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अशा प्राप्त झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना योजनेच्या निकषानुसार महावितरणच्या अंतर्गत हे सोलार पंप दिले जाणार आहेत आणि यासाठीचे हे शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहेत। 9 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयामध्ये फक्त पेड पेंडिंग शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या अंतर्गत सोलार पंप बसविले जाणार होते, त्याऐवजी आता महाऊर्जाकडे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा सोलार पंप महावितरणच्या माध्यमातून बसविले जाणार आहेत। या शासन निर्णयामधील 5 नंबरचा पॉइंट आपण पाहू शकता। महाऊर्जाने PM कुसुम घटक ब साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनीस तातडीने ॲक्सेस द्यावा। सदर पोर्टलवर अर्जदाराची एकच ज्येष्ठता सूची राहील। सदर ज्येष्ठता सूचीनुसारच महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदाराची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करायची आहे। त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात यावे, म्हणजेच महाऊर्जाकडे जे अर्ज केलेले आहेत हेच अर्ज ज्येष्ठता सूचीप्रमाणे यामध्ये पात्र करण्यात येणार आहे। यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम तयार झालेल्या आहेत म्हणजेच ज्येष्ठता सूचीप्रमाणे पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना देखील महावितरणच्या माध्यमातून पात्र करून पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट केले जाणार आहेत, अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगितलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 2 लाख सोलार पंप महावितरणकडून बसवले जाणार आहेत। असे असले तरी यामध्ये आतापर्यंत 20 ते 25 हजार अर्जदार शेतकरी पेड पेंडिंगसाठी म्हणून होकार देऊन सहमती दर्शविलेले आहेत आणि उर्वरित साधारणपणे 1,80,000 पेक्षा जास्त सोलार पंप अजून देखील नवीन शेतकरी यांना मिळू शकतात।
आणि याचबरोबर आता शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलार ही योजना राबविण्याची तयारी राज्य स्तरावरून दाखविण्यात येत आहे आणि यामधले सुद्धा काही शेतकरी या योजनेसाठी पात्र केले जाऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये महावितरणच्या अंतर्गत जे काही 2 लाख सोलार पंप बसविले जाणार आहे त्याबाबतची माहिती राज्य सरकारने 5 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही योजना राज्यामध्ये कशा स्वरूपाने राबविल्या जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, शासकीय योजनासह आपण या ठिकाणी नवनवीन अपडेट्स येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।